तुम्हाला पण ही कुल्फी आवडते का? तुम्ही लहानपणी ही कुल्फी खूप जास्त खाल्ली आहे का? किंवा आत्ता पण तुम्हाला खूप जास्त आवडते का ही कुल्फी? जर आवडत असेल ना, ही पूर्ण रेसिपी बघा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. याच्यानंतर तुम्ही गाड्याची वाट बघत बसणार नाही, घरामध्येच बनवून खाल. एवढी सोपी आहे. याच्यामध्ये कोणती अमूल क्रीम किंवा फ्रेश क्रीम किंवा कोणतीच व्हिपिंग क्रीम इथे वापरलेली नाहीये मी. इथे फक्त आणि फक्त दुधापासून आणि 1-2 इन्ग्रीडियंट्स ॲड करायचं आहे आणि मस्त आपली मलाईदार कुल्फी इथे बनून तयार होते. तर इथे बघा तुम्ही एका कढईमध्ये ना मी 1 लिटर इतकं दूध ॲड केलेलं आहे. दूध मलाईसहित ॲड करायचं आपल्याला. तर इथे तुम्ही कोणतंही दूध वापरू शकता. पॉकेटचं किंवा घरामध्ये जो दूध येतो ना, तो दूध इथे वापरला तरी चालेल. तर कढईमध्ये 1 लिटर इतकं दूध ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर गॅस ऑन करून घ्यायचा आहे. कंटिन्युअसली याला ढवळत राहायचं आहे आणि 1 लिटरचं अर्धं लिटर दूध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे दुधाला. जसं आपण बासुंदी बनवतो की नाही, तसं आपल्याला याला आटवून घ्यायचं आहे. तुम्ही दूध आटवता कोणतंही काम करून घेऊ शकता किचनमधलं. आधी आपल्याला 4-5 मिनिटापर्यंत कंटिन्युअसली याला ढवळून घ्यायचं आहे, गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर याला असंच बॉईल होऊ द्यायचं आहे. तर बघा दूध छान बऱ्यापैकी बॉईल झालेलं आहे आणि दूध अर्धं पण झालेलं आहे. पूर्णपणे ते दूध मी आटवून घेतलेलं आहे. हा पूर्ण दूध आटायला मला 15 ते 20 मिनिटं लागले आहे. मीडियम गॅसवरच मी हा दूध पूर्ण आटवून घेतलेला आहे. तुम्ही फुल गॅसवर सुद्धा आटवून घेऊ शकता. पण तिथेच थांबावं लागेल कारण इकडे-तिकडे जाणार तर पूर्ण दूध ओतून जाणार. त्यासाठी मीडियम गॅसवर जर ठेवलात तर दूध आटणार आणि ओतू पण जाणार नाही. तर बघा दूध पूर्णपणे इथे मी आटवून घेतलेलं आहे. आपला बऱ्यापैकी दूध इथे आटलेलं आहे. 1 लिटर दुधाचं इथे अर्धा लिटर दूध राहिलेलं आहे. एवढ्या क्वांटिटीपर्यंत आपल्याला दुधाला आटवून घ्यायचं आहे. इथे ना खूप सिंपलचं मेजरमेंट आहे. 1 लिटर दुधाचं आपल्याला अर्धा लिटर दूध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे. दूध आटतच आहे तोपर्यंत आपण इकडे एक स्लरी तयार करून घेऊया, घोळ तयार करून घेऊया. तर इथे मी अर्धा वाटी इतकं थंड दूध घेतलेलं आहे. नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं मिल्क पावडर ॲड करायचं आहे. तर मी एव्हरीडेचा मिल्क पावडर घेतलेला आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो घ्या. तर बघा त्याच्यामध्ये जवळपास 2 ते 2.5 चमचा इतकं असते आणि टेबलस्पूनने बघितलं तर 2 टेबलस्पून असते. म्हणून मी ते 2 टेबलस्पून इतकं मिल्क पावडर घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून इतकंच आपल्याला इथं कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्या स्लरीला मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये एकही गुठळ्या नाही राहिले पाहिजे असं आपल्याला इथं घोळ तयार करून घ्यायचं आहे. तर बघा घोळ तयार झालेला आहे. आता लगेच आपल्याला हे दुधामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. दूध इथे बऱ्यापैकी पूर्णपणे आटून तयार आहे. थोडंसं मिक्स करून घेऊया, ढवळून घेऊया. वरी जे हे छान मलाई आलेली आहे ना, ते दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला एकदा. तर इथे बघू शकता दुधाची क्वांटिटी बऱ्यापैकी कमी झालेली आहे. आता या स्टेजवरनं जो आपण स्लरी तयार केलेली आहे ना, ती ॲड करून घ्यायची आहे. थोडं-थोडं करून ॲड करत जायचं. एका हाताने ढवळत राहायचं कंटिन्युअसली. म्हणजे याच्यामध्ये लम्प्स वगैरे होणार नाही, गुठळ्या होणार नाही. स्मूथ असा बॅटर तयार होईल. एखादी गुठळी झाली तरी चालेल, काही हरकत नाहीये कारण आपण याला मिक्सरमध्येच फिरवणार आहोत. तर बघा इथे मी 1-2 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. तर इथे मी अर्ध्या लिटर दुधासाठी ना अर्धा कप इतकी साखर ॲड करत आहे. आता साखर ॲड केल्यानंतर परत आपल्याला हे 2-3 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. खूप जास्त वेळ पण शिजवत बसायचं नाहीये. फक्त 2-3 मिनिटं शिजवून घेऊया आणि बघा आता कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही किती थिक असा हा बॅटर तयार झालेला आहे. याच्यापेक्षा जास्त शिजवायचं नाहीये. आता या स्टेजवरनं आपल्याला हे गॅस बंद करून घ्यायचं आहे. बघा इथे मी गॅस बंद केलेला आहे. आता जोपर्यंत हा बॅटर पूर्णपणे गार होणार नाही तोपर्यंत थंड करून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपण याला मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता आपल्याला हे अर्ध्या तासासाठी असंच बाजूला ठेवून घ्यायचं आहे जोपर्यंत पूर्ण थंड होणार नाही तोपर्यंत. तर आता बॅटर पूर्ण थंडगार झालेला आहे. आता लगेच एक मिक्सरचं मोठं पॉट घ्यायचं आहे. आता तुम्ही बघायची कन्सिस्टन्सी बघा किती घट्टसर झालेली आहे ना. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर ना अजून थोडीशी पातळ होईल हे. तर पूर्ण बॅटर ना मी इथे मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेते बघा. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण बॅटर ॲड करायचं आहे. असंच तुम्ही डायरेक्ट सेट व्हायला ठेवणार ना तर व्यवस्थित बनणार नाही. म्हणून आधी आपल्याला हे मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे. पल्स मोडवर फिरवायचं आपल्याला, एकदम सारखं फिरवायचं नाही कंटिन्यू. तर त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडेसे ड्रायफ्रुट्स ॲड करायचे. तर मी ती 4-5 काजू, 4-5 बदाम, 4-5 पिस्ता बारीक कट करून घेतलेला आहे. थोडं ॲड केलेलं आहे, थोडंसं बाजूला ठेवून घेतलं आहे वरून गार्निशिंगसाठी. आणि 4 ते 5 हिरवी इलायची बारीक कुटून घेतलेली आहे, ती पण इथे ॲड करून घ्यायची आहे फ्लेवरसाठी.
तुम्हाला दुसरा कोणता फ्लेवर आवडत असेल ना, तुम्ही ते दुसरं कोणताही फ्लेवर इथे ॲड करून घेऊ शकता. जसं व्हॅनिला, बटरस्कॉच कोणतंही इथे ॲड करू शकता तुम्ही. तर हे मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे बघा. पल्स मोडवर फिरायचं, कंटिन्यू फिरवायचं नाही. 2 ते 3 वेळेस फक्त पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आणि आता जो आपण बाजूला ठेवून घेतलेला ड्रायफ्रुट्स आहे ना, तो आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. बघा इथे मी पूर्ण ड्रायफ्रुट्स ॲड केलेलं आहे. खूप जास्त होत होतं म्हणून थोडंसं बाजूला ठेवून घेतलंय. बाकीचं पूर्ण इथे मी ॲड करून घेतलेलं आहे. आणि इथे आपला कुल्फीचा बॅटर तयार झालाय सेट करण्यासाठी. तर इथे मी एक स्टीलचा डब्बा घेतलेला आहे बघा. अशा प्रकारचा एक डब्बा घ्यायचा आपल्याला. कुल्फी बनवायची आहे ना, जर तुमच्याकडे कुल्फीचे मोल्ड असतील ना, तर खूपच छान. तुम्ही त्याच्यामध्ये सेट करा. नसेल तर माझ्यासारखं अशा प्रकारे एखादी स्टीलचा डब्बा वगैरे असं किंवा याच्यापेक्षा वेगळं कोणतं असेल ना, तरी चालेल. तर इथे बघा मी बटर पेपर लावून घेतलेला आहे. पण माझ्या मते जे मला वाटलं ना, तुम्ही ते बटर पेपर नका लावू कारण इझिली रिमूव्ह होतो हे आणि बटर पेपर लावल्याने ना आईस्क्रीमचा शेप थोडासा ओबड-धोबड होतो साइडनी, बाजूनी. तर ते नाही लावलं तरी चालेल कारण विदाऊट बटर पेपरसुद्धा खूप सुंदर असा रिमूव्ह होतो. मी ग्लासमध्ये सुद्धा तुम्हाला सेट करून दाखवणार आहे. तर त्याच्यात अर्धा बॅटर लावला आहे. त्याच्यानंतर झाकण लावून बाजूला ठेवून घेतलं. त्याच्यानंतर आपण घरामध्ये जो ग्लास वापरतो की नाही, तो अशा प्रकारचा एक ग्लास घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी कोणताच बटर पेपर वगैरे लावलेलं नाही आणि त्याच्यामध्ये उरलेलं पूर्ण बॅटर ॲड केलेलं आहे. वरून थोडंसं आपल्याला परत ड्रायफ्रुट्स ॲड करायचं आहे. कारण मी याला रोल कट करणार आहे ना म्हणून. तर इथे तुम्ही एखादी ना पन्नी किंवा अशा प्रकारचे एखादी पेपर वगैरे काही असेल ना, तुम्ही लावून त्याला रबरने व्यवस्थित पॅक करा आणि फ्रीजमध्ये 8 तासासाठी किंवा ओव्हरनाईट सेट होण्यासाठी ठेवून घ्या. तर मी ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं होतं. हे मी मॉर्निंगला तुम्हाला दाखवणार आहे बघा. किती छान आपली आईस्क्रीम इथे सेट झालेली आहे ते. तर आता मी झाकण काढून घेते. सगळ्यात आधी आपण कट लावून घेऊया व्यवस्थित. कारण याच्यामध्ये ना जवळपास 6 आईस्क्रीम तर बनलेच असते व्यवस्थित कट केली असती तर मी. पण याच्यामध्ये बटर पेपर असल्यामुळे ना थोडंसं माझ्या आईस्क्रीमचा शेप इथे बिघडला आहे. त्यासाठी शक्यतो बटर पेपर नका ॲड करू. तुम्ही सिंपली कंटेनरमध्ये ॲड करा आणि सेट होण्यासाठी ठेवा. तर बघा इथे मी आधी कट लावून घेतले. त्याच्यानंतर ना स्टिक अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि ना आपल्याला हे फ्रीजमधून काढून ना 10 मिनिटासाठी असंच बाहेर ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तो इझिली निघेल. पण बघा इथे मी काढून बघितलं पण निघालं नाही. पण असंच मी 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून घेतलं होतं आणि 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की ती इझिली निघत आहे. अजिबात त्याच्यातून काही खराब झालेलं नाहीये. एकदम इझी पद्धतीने हे निघालेली आहे. याच्यामध्ये एकही आईस क्रिस्टल पण जमले नाहीत. एकदम स्मूथ, क्रीमी, मलाईदार आईस्क्रीम इथे आपली बनून तयार झालेली आहे. सगळ्यात आधी आपण हे बटर पेपर रिमूव्ह करून घेऊया आणि मी तर सांगते ना तुम्ही हे बटर पेपर अजिबात लावू नका. न लावता सुद्धा आईस्क्रीम तुमची खूप छान निघेल. ही माझी गॅरंटी आहे. नक्की बनवत असाल ना ट्राय करून बघा. तर आता ना आपण काढून घेतल्यानंतर याला कट करून घ्यायचं आहे. तर चाकूच्या मदतीने आपण हे कट करून घेणार आहोत. बघा चाकूने सुद्धा खूप इझिली कट होते कारण खूप क्रीमी आहे. याच्यामध्ये एकही आईस क्रिस्टल नाहीये म्हणून. तर बघा इथे मी पूर्ण आईस्क्रीम कट करून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे आईस्क्रीम कट करून घ्यायची. खूप थंड होती, एकदम गार चिल्ड होती ना, म्हणून मला हातसुद्धा लावावंसं वाटत नव्हतं त्याला. तर इथे मी आईस्क्रीम कट करून घेतलेली आहे. बघा किती छान एकदम क्रीमी अशी आपली आईस्क्रीम इथे कुल्फी इथे बनून तयार झालेली आहे. बघू शकता. बघा बटर पेपरमुळे ना थोडंसं इथे आपला शेप बिघडलेला आहे. पण आईस्क्रीम बिघडली नाहीये. आईस्क्रीम एकदम परफेक्ट आहे कुल्फी आपली. तर मी इथे बाजूला काढून घेतली आहे. आता तुम्हाला ग्लासमधली काढून घेते. म्हणजे मी बटर पेपर न लावता ग्लासमध्ये ॲड केलेला आहे. म्हणून सांगते की तुम्ही बटर पेपर न लावता सेट करायला ठेवा. आता काय करायचं ग्लासला ना एका पाण्यामध्ये डीप करायचं अशा प्रकारे थोडंसं ना असं फिरवून घ्यायचं पाण्यामध्ये. बघा छान थोडंसं फिरवून घेतलं. फक्त काही सेकंदासाठी फिरवलेलं आहे आणि तो बाजूला ठेवून घेऊया. आता आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचं बघा. सगळ्यात आधी तर आता आपल्याला हे चाकू ना ह्याच्यामध्ये फसवून घ्यायचंय व्यवस्थित आणि त्याच्यानंतर थोडंसं याला फिरवायचं अशा प्रकारे फिरवायचं राऊंडमध्ये आणि त्याच्यानंतर थोडंसं जोर लावून ना त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करायचा बघा आणि एकदम इझिली निघते. अजिबात खराब होत नाही किंवा तुटत नाही, काही नाही. खूप छान शेप याचा तयार होतो. तर आता आपण याला कट सुद्धा करून बघूया. किती क्रीमी आणि किती छान अशी मलाईदार आपली आईस्क्रीम इथे बनलेली आहे. तुमच्या तोंडात सुद्धा पाणी सुटलंय ना, तर एकदा नक्की ट्राय करून बघा.
मी तर म्हणते ना, ही आईस्क्रीम किंवा ही कुल्फी तुम्ही एकदा हिवाळ्यामध्ये ट्राय करून बघा. तुम्हाला खूप जास्त प्रमाणात आवडेल आणि तुम्ही जर एकदा खाल्ली ना, तुम्ही डबल एकदा नक्की ट्राय करून बघाल. तुम्हाला सुद्धा तेवढी आवडेल ही कुल्फी. बनवायला खूप कमी इन्ग्रीडियंट्स लागतात. खूप कमी वेळेमध्ये बनवून तयार होते. खूप जास्त मेहनत लागत नाही. एकदम सिंपल आणि एकदम टेस्टी अशी गाडेवाली कुल्फी इथे बनवून तयार होते. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून अशाच कुल्फीच्या रेसिपी हव्या असेल तेही कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.